नवीन वर्षाचे कॅलेंडर या दिशेला ठेवू नका, नाहीतर अडचणी येऊ शकतात। 1 तारखेपासून नवीन वर्ष सुरू झाले आहे। लोक जुने कॅलेंडर काढून नवीन वर्षाचे कॅलेंडर त्यांच्या घरात लावतात। कॅलेंडर कुठल्या दिशेला लावायला पाहिजे याबाबत वास्तुशास्त्रात काही नियम आहेत। चला तर ते नियम काय आहेत ते आजच्या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत। जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा। सबस्क्राइब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला। योग्य दिशेने ठेवलेले कॅलेंडर घरात सुख, शांती आणि समृद्धी आणते, परंतु चुकीच्या ठिकाणी ठेवलेले कॅलेंडर समस्या निर्माण करू शकते असे सांगितले जाते। वास्तूनुसार घराचा ईशान्य कोपरा देवांचे स्थान मानले जाते। जर या दिशेने नवीन कॅलेंडर लावले तर वर्षभर घरात सकारात्मक ऊर्जा राहते। त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये शांती येते आणि अपेक्षेपेक्षाही चांगले परिणाम मिळतात। जर कॅलेंडरमध्ये भगवान गणेश किंवा देवी लक्ष्मीची फोटो असेल तर ते अधिक शुभ मानले जाते। दरम्यान उत्तर दिशेला धनाची देवता कुबेराचे निवासस्थान मानले जाते। या दिशेला कॅलेंडर लावल्याने तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होते। यामुळे तुमच्या घरात समृद्धी येते आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात। तुम्ही पूर्व दिशेला कॅलेंडर देखील लावू शकता, कारण येथे सूर्याची पहिली किरणे पडतात। ती ऊर्जा आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहेत। या दिशेला कॅलेंडर ठेवल्याने घरात उत्साही वातावरण राहते। शिवाय सूर्याच्या आशीर्वादामुळे आदर आणि करिअरच्या प्रगतीच्या संधी वाढतात। वास्तूनुसार पश्चिम, दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला कॅलेंडर ठेवू नयेत। या दिशेला कॅलेंडर ठेवल्याने घरात संघर्ष वाढू शकतो आणि आर्थिक नुकसान होऊ शकते। कॅलेंडर मध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा देणारे फोटो असावेत। श्री गणेश आणि देवी लक्ष्मीचे फोटो शुभ मानल्या जातात। भीतीदायक, दुःखी किंवा नकारात्मक भावना देणारे फोटो टाळा। मान्यतेनुसार कॅलेंडर स्वच्छ ठेवा आणि जुने किंवा फाटलेले कॅलेंडर घरात ठेवू नका। जुने कॅलेंडर कचऱ्याच्या डब्यात टाकण्याऐवजी पाण्यात वाहून देणे चांगले मानले जाते। ही माहिती सामान्य माहिती, धार्मिक ग्रंथ आणि विविध स्रोतांवर आधारित आहे। कोणत्याही विशिष्ट प्रश्नांसाठी धार्मिक तज्ञाचा सल्ला घ्या।